तक्याची विहीर म्हणून आहे. त्या तक्याच्या विहिरीवरती राजांचं सिंहासन असं कोरलेलं आहे. राजे इथं बसल्याच्या नंतर राजांचा घाम जातो. ही येशी आहे. आऊसाहेबांच्या राजवाडून दिसतं तो समोरचा रायगड. किती क्लिअर दिसतं की आऊसाहेबांचा लाचचा श्वास त्यांच्या घरामध्ये गेला. मोठी गोष्ट आहे. 4:30 चालू केलं. 4:34. 4:30 झाले. तरी आम्हाला इथून खाली पोचायला अजून 2 तास तरी लागतील. नाही का? 1.6 तास. 1.6 तास. लाईन दिसली आणि पण आम्हाला उतरवलं खाली. नाहीतर माझं तर डन होतं काम. फायनली 4 स्टेप्स 3 2 आता वाजलेत 6:24. आम्ही जवळजवळ 7:30ला चालू केलेलं. आता खाली उतरलोय जवळपास 11-11:30 तास. चला आता चहा पिऊया आणि रूमवर जाऊया. आय एम द फर्स्ट वन जो सर्वात पहिला उतरलो आणि चढलो पण मी. दी नेक्स्ट डे. गुड मॉर्निंग. काल आम्ही सगळे एवढे थकलेलो. आम्ही घरी आलो, जेवलो आणि झोपून गेलो. आता आम्ही करू आमचं रूमचं चेकआउट. ऑल द बॅग्स आर आउट. हे बघ लंगडेश. साईड इफेक्ट. हिरकणी अंगण जिथे आम्ही राहिलेलो शुक्रवार रात्रीपासून. मस्त जागा आहे. व्ह्यू पण जबरदस्त आहे मागच्या बाजूला. मी तुम्हाला सजेस्ट करेन की AC रूम्स घ्या यांचे. अगदी जवळ आहे. इकडनं 900 मीटरवर पायथा आहे. हे इथे हिरकणी बुरुज आहे. या बाजूला इथे रोपवे आहे 500 मीटरवर. जेवण तर यांचं अजून जबरदस्त आहे. मी सगळे डिटेल्स वगैरे यांचे खाली डिस्क्रिप्शनमध्ये टाकेन. आता आम्ही आलो आहे जिजाऊंचा वाडा बघायला. काल मी तुम्हाला वरून दाखवलेलं जिकडे महाराज उभे राहून जिजाऊंची वाट पाहायचे ठरलेल्या प्रहराच्या वेळी. चला ती जागा दाखवतो. बरेचसे मुंबईचेच ग्रुप दिसतात. रविवारची सुट्टी असते ना लोकांना. नाही तरी पण एवढं नाही. सकाळी मी इथे आल्यापासून सगळे मुंबईचेच जेवढे मला ग्रुप आहेत तेवढे मुंबईचे. रायगड बघून आलात ना? हो रायगड बघून आलो. तर काय मी इथला स्थायिक आहे. हा हा राजवाड्याचा 9.5 एकरचा परिसर त्याची मी माहिती देतो. रायगडला काय बघितलं तुम्ही डोळ्यासमोर हो. प्रत्येक पॉइंटला बोर्ड आहे. बरोबर. आऊसाहेबांच्या राजवाड्यामध्ये एकही बोर्ड नाही. मला संपूर्ण चौथऱ्यावरती आऊसाहेबांचे शेवट 14 ते 15 आहेत त्यांची माहिती मिळेल. ठीक आहे. खाली आहे. त्याचं कारण मी सांगतो. खाली आहे. आपण रायगड बघून आलात तर मी रायगडची तुम्हाला माहिती सांगणार नाही. फक्त ह्या राजवाड्याची माहिती सांगणार. परंतु तुम्ही रायगडवरून बघितून आलेत खाली, पण असा रायगड तुम्हाला कधीच मुली दिसणार नाही. तो क्लिअर आणि छानपैकी रायगड इथूनच दिसेल. असा तुम्हाला दिसलाच नसेल. हा बघा
आऊसाहेबांच्या राजवाडून दिसतोय तो समोरचा रायगड किती क्लिअर दिसतोय. तलापासून तर शेवटपर्यंत रायगड क्लिअर दिसतोय. कुणीच जाऊ शकत नाही. रायगड हा तासल्या गती नाही, कुणीच जाऊ शकत नाही. जाणारे लोक आहेत रोप्याने किंवा शॉर्टकटने जातात, पण तासल्या ठिकाणी फक्त घोडकोडच जाऊ शकते, असं कुणी जाऊ शकत नाही. आणि रायगडचा हा समोरचाच भाग आहे, असं वरून दिसणारच नाही तुम्हाला. किती छान दिसतोय. तर ह्या रायगडच्या पायथ्याला पाचाड गाव आहे. पाचाड गावाच्या समोर हा आऊसाहेबांचा राजवाडा आहे. महाराष्ट्रामध्ये असं तुम्हाला कुठे दिसणार नाही. दिसलं का कुठे? रायगडच्या पायथ्याला 9.5 एकरचं आईचं वास्तव्य कुठे आहे का महाराष्ट्रामध्ये? नाही, इथेच न दिसतात. तर ह्या रायगडच्या पायथ्याला पाचाड गावाच्या समोरच आऊसाहेबांचा राजवाडा आहे. राजवाड्याचा परिसर एकूण 9.5 एकरचा आहे. परफेक्ट 9.5 एकरचा परिसर आहे. आणि मग हा राजवाडा बांधताना मग सुरुवात केली असेल कुठून? तर ही चारू बाजूची भक्कम अशी ही तटबंदी. ही तटबंदी बांधल्याच्या नंतर मग प्रत्येकांचं वास्तव्य आतमध्ये बांधलं. आता मेन आपल्याला आऊसाहेब कुठे राहते ते बघायचं. हे बघा समोर, हे घर त्यांचं. रायगडला पण अशीच आहे, वरती छप्पर वगैरे काही नाही. तर या ठिकाणी आऊसाहेब राहायचे. तर आता आपल्याला डोळ्यासमोर काय दिसत आहे? घराचा पाया म्हणून दिसतो आहे ना, एकदम चांगला छानपैकी कोरलेला. महाराजांच्या पत्न्या किती होतात? 8. तुम्ही बाकीचे 6 ते 7 महाल गडावर बघितले, पण एक महाराजांची पत्नी, तिचं नाव पुतलाबाई, ती इथे आऊसाहेबांच्या शेवेला होती. हे पुतलाबाईचं घर. सेम लांबी रुंदी तेवढीच आहे, फक्त डिझाईन पण तशीच आहे. पण हे पावसाने सगळे हे आपले दगड सडून गेले. तर ही पुतलाबाईचं घर आऊसाहेबांच्या शेवेला होती. बाकीचे आऊसाहेबांच्या शेवेला 14 लोक होते ह्या ठिकाणी. मेन विश्वासू सेवकरी. तसे गडावरती तलाव 4-5 आहे, पण आऊसाहेबांच्या राजवाड्यामध्ये तलाव नाही आहे. पाणी खूप आहे. मग आहे काय? तर शिवकाल्यामधल्या मस्त विहिरी आहे. आपण डोळ्यांनी बघूया, त्या व्हिडिओवर जाऊन माहिती देईल. तर राजांचं जसं रायगडला सिंहासन आहे, तर राजे जर कधी रायगडवरून आऊसाहेबांना भेटायला आले तर घरामध्ये गप्पा गोष्टी वगैरे करायचेत ना. मग ते करणार कुठे? तक्याची विहीर म्हणून आहे. त्या तक्याच्या विहिरीवरती राजांचं सिंहासन असं कोरलेलं आहे. तिथे राजे बसणार. आऊसाहेब, राजे, 14 सेवक तिथे बसून न्यायनिवाडा करणार. सिंहासन असं आहे, बसण्याचं ठिकाण. खाली 25 फूट पाणी आणि पाण्यावरती त्यांचं बसण्याचं ठिकाण आहे. हा मेन दर्शन आहे. आपण डोळ्याने समोर बघूया. चला. मी मागाशी सांगितल्याबरोबर राजे जर कधी रायगडावरून आले तर आऊसाहेबांच्या घरामध्ये गप्पा गोष्टी सांगायच्यात ना. मग सांगायच्या कुठे? तर हीच तक्याची विहीर. राजे रायगडावरून आला का राजांचं बसण्याचं ठिकाण आहे. इथे मानगड मांडी राजे आणणार आणि ह्या तक्याला असे टेकून बसणार. खाली 25 फूट पाणी आहे, खालूनच हे बांधकाम आहे. तर असं तुम्हाला कुठेच बघायला भेटणार. तर ही तक्याची विहीर. ह्या तक्याच्या विहिरीचं पाणी फक्त आऊसाहेबांना पिण्यासाठी, मग सांगितलं 14 सेवक फॅमिलीचं राहतं, त्यांना हे पिण्याचं पाणी. हे पाणी डोंगरातून येतं. याला पाझर डोंगरातून आहे. आता पाणी आपल्याला गढूळ दिसतंय, पण पूर्वी पाणी गढूळ नव्हतं. आणि विहीरही आपल्याला आता ओपन दिसते. आता ओपन आहे ना, पण पूर्वी विहीर ही ओपन नव्हती, पॅक होती. हे पॅक होतं, इथेही पॅक होतं. मग पॅक असल्यामुळं पाणी काढायचा प्रॉब्लेम. कसं काय पाणी काढायचं? तिथे लाकडी राट होता, माहिती आहे ना, राट आणि पाणी. तो रायगड जसा इंग्रजांनी जालपोल केला, राजवाडाही जालपोल केला. हां, ही सागवानी लाकडं होती आतमध्ये. तर आता ही विहीर ओपन झाली, पण पूर्वी विहीर ओपन नव्हती. मग राजे कधी रायगडावरून आले इथे तर राजे चालत यायचे नाही. राजे कुठून यायचे? घोड्यावरून. चालत नाही यायचे. 3 गेट आहेत. हा एक गेट, हा समोर एक गेट. तर घोडे यायचेत कुठे? तर मगाशी साहेब बोलले नाना दरवाजे गेलेत ना तुम्ही, त्या दरवाजानेच, नाना दरवाज्यातून घोडे तिकडून असे यायचे. आणि ही भिंत आणि ती भिंत, हा समोरचा परिसर त्या घोड्यांच्या पागा आहेत. तिथे राजाने घोडे बांधणार आणि राजे येणार आणि ह्या ठिकाणी मानगड मांडी घालून इथे बसणार. राजांचे कपडे ओले, अंगी ओले, घोड्यावरून आलेत ना. मग बसायचं ठिकाण कुठे? घाम निघायला. आपण सकाळी पाटे उठतो, वॉकिंगला जातो, आपल्या अंगातून घाम येतो. पुन्हा रूप आपण घरी आल्याच्या नंतर आपल्या घरामध्ये फॅन आहे, लावला की आपला घाम गेला. मग राजे तर घोड्यावरून आले, राजांचा घाम कसा जाईल? राजे इथं बसल्याच्या नंतर राजांचा घाम जातो. ही यशी आहे. हां.
ही एशी आहे. वीर संपूर्ण पॅक. ह्याच्यातून नुसत्या वाफा. आपल्या घरामध्ये मॅडम फ्रीज आहे, उघडल्याच्या नंतर वाफा येतात की नाही, त्याच्यापेक्षा याला स्पेशल जास्त आहे. ह्याच्यातून नुसत्या वाफा गार एकदम. 14 सेवक आऊसाहेबांच्या इथे खाली बसल्या गेले. मग राजे प्रत्येक कुटुंबांना इथे लाईनीत उभे करणार आणि मग त्यांच्याशी गप्पा गोष्टी सांगणार. इथे बसून ह्या राजवाड्याचा संपूर्ण न्यायनिवाडा करणार आणि त्या पोत्यातली प्रत्येकांच्या हातात एक 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 ती फळं देणार. हे बघा, ही किरकोळ विहीर आहे. हे पिण्याचं पाणी, पण हे पाणी फक्त घोडे धुणे, घोड्यांना पाणी पाजणं. हां, ही किरकोळ. ते पिण्याचं, घोडे धुणे, घोड्यांना पाणी पाजणं, आऊसाहेबांच्या सेवकांचे कपडे आणि आंघोळीसाठी हे पाणी वापरायचं. त्याला विंट्री अशी आहे इकडून. पण पूर्वी विंट्री अशी होती इथं, हे अशी होती जायला, कमान होती. कमानी होती. इथून असं जायचं न तिथून यायचं. ही भिंत शिवकाळात. काय मी इथला स्थायिक आहे, पण बाहेरचे सर गाईड येतात ग्रुप घेऊन आणि सांगतात काय लोकांना की आऊसाहेबांचा लाचचा श्वास त्यांच्या घरामध्ये गेला. खोटी गोष्ट आहे. मलाही माहिती नाही, पण मला सांगितलं कुणी आमच्या वडिलांनी. आमच्या वडिलांना कुणी सांगितलं? त्यांच्या वडिलांनी. कारण आमचे पूर्वज हे 5 ते 6वी पिढी राजांच्या फौजमध्ये होती. त्यांनी सांगितलेले आपल्याला माहिती ऐकायला भेटते. आऊसाहेबांचं निधन झालं पुतलाबाईच्या घरामध्ये. त्याचं कारण काय? शेवेला कोण होती? पुतलाबाई. तर मग पुतलाबाई खुद जाणार आऊसाहेबांच्या घरामध्ये. आऊसाहेब आजारी गप्पा असणार, जाणार पुतलाबाई तिला अशी गच्च मिठी मारणार, हाताने धरणार, असते 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 इकडून विंट्री आहे, असते असते इकडून आणणार, अशी तिकडून पुतलाबाईच्या घरामध्ये नेणार आणि कुठे बसवणार? ही बघा पंथी ठेवली, तो दगड आहे ना, पाहे ना पाट्यासारखा दगड, आपण मसाला असा पाट्यासारखा. मग तिथे आऊसाहेब अशी बसणार. मग पुतलाबाई बसल्याच्या नंतर एकदम सुरुवात करणार सेवेसाठी. सेवा करता करता लाचचा श्वास त्या दगडावरती गेला. हे बघा, टकमकटोच्या समोर ते 2 डोले दिसतात आहेत का, आतमध्ये कोरलेला आहे. 10 ते 15 लोक आतमध्ये उभे राहतात. त्याला वाघबिल म्हणतात. तिथे आऊसाहेबांचे 2 चौकीदार आहेत. ते करतील ते पूर्व दिशा. त्यांची नजर एकदम स्थिर. एवढा पक्षी जर इथे असला ना तरी ते सांगू शकतात. त्याला वाघबिल म्हणतात. दर्शन घेण्यासाठी राजाने प्रत्येकांच्याकडे विचार ठेवले होते, आईचं दर्शन घ्यायचं म्हणून. काय, राजे पुढे उभे, पाठीमागे एक त्यांचा सेवक, हातामध्ये भगवा झेंडा. वादळ सुटल्याच्या नंतर झेंडा तो असा नुसता हवेने नुसता डुलायचा. तरी आऊसाहेबांना समजायचं नाही आलेत काय. आऊसाहेब आजारी घरात असणार. मग राजाने काय केले? शाळेमध्ये घंटा वाजते का जोरात, मग त्या ठिकाणी राजाने घंटा जोरात वाजवली. पूर्वीचं वातावरण शांत. आऊसाहेबांच्या कानात ऐकू आले, आता आलेले आहेत. मग आऊसाहेब निघणार आणि ह्या बघा 3 पायऱ्या आपल्या समोर आहेत. ते बघा ती वरची पायरी दिसते ना, त्या पायरीवरती उभे राहणार आऊसाहेब. मग राजाने बघितले ना, आता आलेले आहेत. ते गवत काढलं ना का क्लिअर. मग त्या दगडावरती आऊसाहेब उभे राहणार. आऊसाहेब का अशा ठेंगण्याचा नव्हत्या, अशा खिडक्याशा उंच होत्या. मग तिथे उभे राहिल्याच्या नंतर मग राजे सकाळी पहाटे पहाटे दर्शन घ्यायचं. आईचं दर्शन. त्यांना भवानी माता प्रसन्न आली. हे दर्शन राजाने कधीही डावललं नाही. तिथून घ्यायचं. आता आलो आपण जिजाऊंच्या समाधीकडे. जसं त्या बाबांनी सांगितलं, त्यांच्या राजवाड्यापासून जवळजवळ अर्धा किलोमीटरवरच रस्त्याच्या डाव्या बाजूला त्यांची समाधी आहे. समाधी आपण पाहूया. आम्ही असं म्हणू शकतो की आता खऱ्या अर्थाने रायगडवारी पूर्ण झाली आहे. तर ज्यांनी राजांना जन्म दिला आणि राजांनी ज्या स्वराज्याला जन्म दिला, ज्या राजधानीला जन्म दिला, ते आम्ही पाहून झालो आहे. आता निघतोय घरच्या दिशेने. या ट्रेकनंतर
महाराजांबद्दलचा आदर अजून ट्रिपल. 100 पटीने वाढलं आहे असं म्हणू शकतो. हो खरंच. खाऊन बघ. तू आंबट बिंबट खाऊ नको जास्त प्रियंका. काय कसं आहे? कृष्णाने वाव, स्वर्गातून आणले. कुठे भेटलं? हे बघ काय छान फुलं बघ. तुम्ही खाल्लेत कधी? हे दिसतात छान, पण हे आपल्या सह्याद्रीला घातक फुलं आहे. चिंचेची पानं बाकीची असं आंबट लागतात. पाण्याचं झाड ज्याच्या अंगणात लावतो त्याच्या अंगणात कधीच फुलं देत नाही. तो अंगणाच्या बाहेर देतो. त्याच्या त्या 2 बायकांना नाव विसरलो आता. त्या दोघींना तो खेळ दिला त्याने. लावला एकीच्या अंगणात, फुलं पडा दुसरीच्या अंगणात असं. म्हणून कृष्ण कोणाचा त्याच्यावरून त्यांची ती भांडणं होती ना. पण त्याने स्वतःचं रूप म्हणून त्याने पारिजातक दिला. सो त्याचं म्हणणं असं होतं की मी तुझा, पण फुलं पडतात त्याच्या अंगणात असं आहे ते. आख्यायिका आहे पारिजातक. त्या पारिजातकाचं झाड ज्यांच्या अंगणात असतं त्यांच्या अंगणात त्याची फुलं कधीच पडत नाही, बाजूच्या अंगणात पडत. याच्या मागची स्टोरी. अशाच तऱ्हेने आपली रायगड सफर पूर्ण झाली आहे. भरपूर परिश्रम कष्टाने काही जण रायगडावर चढली, पण त्याचा फळ त्यांना आता समजेल थोड्या दिवसांनी, जे आवश्यक होतं. आता पुढची सफर आपली बघूया कुठची होते ती लवकरच होईल. कळवूच आम्ही. आपण आता आहोत खोपोली पाली रोडला. तर आम्ही थांबलो आहे हॉटेल समोर कृपाला. तर रायगडवरून निघून आम्ही आलो पालीच्या बल्लाळेश्वराचं दर्शन घ्यायला. तिकडे कॅमेरा न्यायला विसरलो. त्यानंतर तिकडनं निघून आम्ही आलो आता जेवायला. इथे मच्छी, मटण आणि चिकन खाणार आहोत. जेवण चांगलं असेल असं वाटतंय. आणि त्यांच्या घराच्या बाहेरच हॉटेल आहे त्यांचं. वाजलेलं आता 3:38. थोडा उशीर झाला आहे. तर बघूया जेवण कसं आहे. आणि त्याच्यानंतर आम्ही थेट घरी. कजरा रे मेरे काले काले ना. एवढं छान जेवलोय आम्ही. आता मला झोप येते मस्त पैकी. बरं वाटतंय. खूप छान जेवण केलं. अजून एका मंदिरात जायचं आपल्याला डोंगरावर आहे. जाऊ दे, चला बाय. घरी आलो आहे आम्ही. खूप थकलो आहे, पण खूप चांगलं होतं हे ट्रेक. मजा आली आम्हाला खूप. जर तुम्ही असं कुठे ट्रॅव्हल करताय आणि तुम्हाला असं रस्त्यामध्ये असं घरगुती जेवणाचं बोर्ड दिसला किंवा असं छोटंसं सिम्पलसं रेस्टॉरंट दिसलं ना, तर तिकडे डेफिनेटली जावा. तिकडे तुम्हाला सुंदर जेवण जेवायला भेटेल ॲज कम्पेअर टू फॅन्सी रेस्टॉरंट. तिकडे जावा, मस्त जेवा. कारण आम्ही हे जो ट्रेक केला आहे, इट वॉज अ रँडमली मेड प्लॅन. आम्ही लोकांनी 2 दिवसात डिसाईड केलं. सगळे बोलले ओके डन. आम्ही लोक शुक्रवार रात्री निघालो आणि संडेला रिटर्न आलो. आणि ह्या सगळ्यामध्ये एवढं सगळं मस्त झालं. ते जेवण, तिकडे आम्ही राहिलेलो ती जागा, तो गड, एव्हरीथिंग वॉज सो परफेक्ट दिस टाईम. तुम्हाला हे व्लॉग आवडला असेल तर तुम्ही लाईक करू शकता, शेअर करू शकता आणि सबस्क्राईब करू शकता.